नमस्कार. आपण पाहत आहात संवाद सन्मानाचा, जिथे आपण प्रत्येक व्यक्तिमत्वाला जवळून जाणून घेतो. आज असं एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे, जे इचलकरंजीमध्ये नावाजलेलं आहे. राधाई डेंटल क्लिनिकच्या सर्वेसर्वा डॉक्टर प्राची ढाले आज आपल्यासोबत मनसोक्त गप्पा मारणार आहेत. त्या ह्या फील्डमध्ये का आल्या, या फील्डचं महत्व, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर प्राची मॅडम, नमस्कार. तुमचं संवाद सन्मानाचा या सेटवर खूप खूप स्वागत. तर प्राची, सर्वप्रथम मला सांग, ह्या डेंटिस्ट क्षेत्रात जे तू आली आहेस, इथं यायचा तू निर्णय कसा घेतलीस? म्हणजे असं का वाटलं तुला की ह्या क्षेत्रात तू यावं? ओके, पहिला मी इंट्रोडक्शन पासून स्टार्ट करते. मी डॉक्टर प्राची आनंदराव ढाले. मी सध्या इचलकरंजीमध्ये स्वतःचं क्लिनिक चालवते. घरची परिस्थिती तशी, माझे आई बाबा सर्वसामान्य कुटुंबातूनच आलेले. माझे आई बाबा दोन्ही पण गव्हर्नमेंट शिक्षक आहेत. भाऊ माझा इंजिनियर आहे. मग घरचा बॅकग्राऊंड बघता सगळं शैक्षणिक वातावरणच, घरी शिक्षणावरच कल जास्त. मग त्याच्यामध्ये आपण काहीतरी वेगळं करावं, हे आधीपासून एक काहीतरी डोक्यात होतं, निर्णय होता. तसं 10वी पर्यंत शिक्षणापर्यंत ठरवलेलं की आपल्याला बाबा भाऊ जसा इंजिनियर झालाय तसं आपण पण इंजिनियर व्हावं. जसं 11वीला सायन्सला गेले मी, 11वी पासून पुढे जे शिक्षण स्टार्ट केलं, मग बायोमध्ये इंटरेस्ट जास्त वाढत गेला. त्याच्यानंतर एक डोक्यात की नाही बाबा काहीतरी वेगळं, डॉक्टर हे वेगळं, म्हणजे एक लोकांना बघण्यात पण एक अभिमानाचं असतं. तसं मग त्यावेळी ठरवलं की आपण एक डॉक्टर फील्ड सेक्टर हे करू, निवडू. त्याच्यानंतर मग 12वी झाली. 12वी नंतर आमच्याच वेळी नीट ही आताची जी मेन एक्झाम आहे तीच चालू झाली, पण त्याचा बेस न राहता आम्हाला असोसिएशन सीईटी ही एक सेपरेट होती. त्याच्या थ्रू आमचा ऍडमिशन प्रोसेस चालू झाला. 12वी नंतर असोसिएशन सीईटी थ्रू मला तात्यासाहेब कोरे डेंटल कॉलेज वारणा कोडोली इथे ऍडमिशन मिळालं. तिथे आमची 5 वर्षाची डिग्री असते. फर्स्ट इयर असं बघायला गेलं तर आपण नवीन असतो, बाहेर असतो, म्हणावं तेवढं असं घरच्यांपासून पहिल्यांदाच इतक्या लांब राहिलेलो असतो. धाडस नसते, तयारी नसते, ते एक इमोशनल फेज असते. त्याच्यामध्ये तसंच कव्हर करता फर्स्ट इयर, सेकंड इयर, मग थर्ड इयर बसून व्यवस्थित आमचं रुटीन लागून आमची प्रॅक्टिस पण, कॉलेजचा एरिया किंवा आमचे शिक्षक असतील कॉलेजचे सगळ्यांनी आधार देऊन आमचं पूर्ण असं शिक्षण तिथे व्यवस्थित कम्प्लीट झालं. तेही खेडेगावच होतं, पण छान झालं आम्हाला. तिथे भरपूर पेशंट करायला भेटले. त्याच्यानंतर मग एक जनरल प्रॅक्टिस जी असते कॉलेजमध्ये आणि आपण ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी मग खूप डिफरन्स असतो. तेवढा कॉन्फिडन्स नसतो. कॉलेजला कसं सपोर्टिव्ह स्टाफ भरपूर असतं, तसं आपण ज्यावेळी प्रायव्हेटला येतो त्यावेळी तसं एवढं नाही की सर्व आपणच असतो, आपल्यावरच ती जबाबदारी असते, काही जरी झालं तरी की आपल्यावरच येणार. मग त्याच्यासाठी मी डिग्री झाल्या 2018-19ला पास आउट नंतर इचलकरंजीमध्ये स्नेहा दातांचा दवाखाना, अन्वेकर सरांचं क्लिनिक जॉईन केलं. ओळखीच्यांच्याच थ्रू गेले मी तिथे. त्यावेळी पण एवढा कॉन्फिडन्स नव्हता की बाबा आपण करू की नाही करू, ह्याच्यामध्ये आपण पुढे काय जेवढं म्हणावं ठरवलंय तेवढं करता येईल की नाही. पण त्या सरांच्या गायडन्समुळे फुल एकदम इतका सपोर्ट त्यांनी मला दिला की त्याच सरांच्यामुळे मी आज स्वतःचं क्लिनिक काढू शकले. तिथला बाकीचा स्टाफ असेल, रिसेप्शनिस्ट असतील, लगेच त्यांनी आपलंसं करून तेवढा कॉन्फिडन्स देऊन की बाबा तू कर, मी आहे, काही जरी झालं. म्हणजे एक आपल्याला इमोशनल सपोर्ट लागलेला असतो की हा बाबा कुणीतरी सांगावं आपल्याला की कर. तसंच हे करत करत सरांच्या एकदम सपोर्टने मी फुल कॉन्फिडन्सनी तिथे प्रॅक्टिस भरपूर 1-1.5 वर्ष केली. त्याच्यानंतर मग स्वतःचं क्लिनिक चालू केलं. वा, मस्त. म्हणजे अशा प्रकारे तू डेंटल फील्ड मध्ये आलीस. हा, म्हणजे एक MBBS स्वप्न बघत बघत एक वेगळ्या वळणावर, म्हणजे कुठे ना कुठेतरी देवानेच मार्ग दाखवल्यासारखं तू डेंटल फील्ड मध्ये आलीस. तर मग तुझ्या आता अगदी म्हणजे राधाई हे नाव एक वेगळं वाटतंय. काय म्हणजे असं राधाई डेंटल क्लिनिक नाव द्यायचं त्याच्या मागचं? तर माझ्या मम्मीची आजी, जिला मी बघितलं नाही पण आईकडून म्हणजे आजीकडून किंवा माझ्या मम्मीकडून खूपदा ऐकलंय, ती अशी होती, ती छान होती, स्ट्रिक्ट होती, पण असं खूप. मग ते आधीपासून जे काही मी करेन आयुष्यात, जे काय माझं स्वतःच चालू करेन, तर त्याला मी फर्स्ट नाव
राधाईच देईन हे वा, ठरवलेलं. मस्त मस्त. त्याच्यामुळे माझ्या क्लिनिकला नाव राधाई आहे. बरं, मस्त. खरंच खूप ती छान. माझी पणजी, जिला बघू अच्छा. शकले नाही, पण कुठे ना कुठेतरी ती असेल, तिथून आशीर्वाद देत असेल बघून, ते बघून एक समाधान वेगळं. वा वा, म्हणजे आजच्या ह्या युगात सुद्धा आपण म्हणू शकतो हं. की बाबा आपण आजोबा पंजोबांच्या हो, नावाने खूप. हे केलं. तर डेंटल फील्ड मध्ये काम करताना तुला सुरुवातीला काही इश्यूज किंवा काहीतरी चॅलेंजेस आले असतील? चॅलेंजेस तसे म्हटले तर भरपूर येतात. तेवढा कॉन्फिडन्स नसतो. पेशंटचे क्वेश्चन्स असतात. आपण पहिल्यांदा त्या पेशंटच्या सामोरे जात असतो. तसं लो कॉन्फिडन्स किंवा लगेच पेशंटला आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करताना हँडल करणं, सगळ्यात जास्त म्हणजे पेशंटची भीती इंजेक्शनच्या बाबतीत, त्या गोष्टी आपण पण तेव्हा कॉन्शियस असतो बरोबर की कसं आपण हे करणार. बरोबर. असे भरपूर वेगळे वेगळे किंवा काही जरी अडचण आली, म्हणजे एखादा तर प्रॅक्टिस करताना जनरली काही ना काहीतरी चुकतंच. हं, हं, हं. तर ते सगळेच प्रो नसतात. तर बरोबर. त्या काही ना काहीतरी चुका झाल्यावर त्या पण मॅनेज करता आल्या. की हं. ते त्याच्यासाठी फुल जो कॉन्फिडन्स तो प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्येच मला मिळाला सरांच्याच इथे. त्याच्यामुळे मी आता व्यवस्थित क्लिनिक पण ते ओव्हरकम करून माझे चॅलेंजेस हां, हां, हां. आता एकदम वेल नोन प्रॅक्टिस मध्ये आहे. अच्छा. म्हणजे ह्या चॅलेंजेसना तोंड देत देत हां. एक चांगल्या मार्गावर तू लागलीस म्हणायला काही हरकत नाही. मग आता मला सांग की तुझ्याकडे जे पेशंट येतात त्यांच्यावरून म्हणजे आजकालच्या काळामध्ये लोकांच्या दातांच्या आरोग्याबद्दल ते किती जागृत आहेत? तसं बघायला गेलं तर सगळ्यात मेन सोशल मीडिया. सोशल मीडियामुळे इतके सगळेच अवेअरनेस इतके वाढलेत लोकांचे. पर्टिक्युलर हे बघणं बाबा हे काय असतंय. हां. मग त्याच्या थ्रू भरपूर असे लोक अवेअरनेस मध्ये येऊन कॉन्शियस होऊन किंवा त्या बाबतीत जागरूकता वाढून ते यायला लागले डेंटिस्टकडे. बाबा आधी कसं हा दात दुखला, चला डॉक्टरकडे गेलो, दात काढला, झालं. हेच होतं. पण आता इतक्या ऍडव्हान्स सर्व्हिसेस आल्यात त्याच्यामुळे तो दात वाचवून किंवा अजून भरपूर त्यातल्या काय ज्या आहेत गोष्टी त्या लोक ते युट्यूब असू दे किंवा बाकीचे सोशल मीडिया त्याच्यावर बघून बघून यायला लागले. ते अवेअरनेस अच्छा. वाढलाय की बाबा आपण पुढे गेलो, वय झाल्यावर दात नसले तर काय करता येईल, त्याच्यासाठी फिक्स बसवणे. कारण काढघालचा आत्ताच्या जगात कोण जास्त विचार नाही विचार करत, करत नाही. कवळीचा कोणीच विचार नाही करत आहे. मग त्याच्यामुळे ते जागरूकता वाढून भरपूर अच्छा. लोकांचा डेंटिस्टकडे येण्याचा कल वाढलेला आहे. अच्छा. म्हणजे डेंटिस्ट फील्डमध्ये सुद्धा अपडेशन झालंय. भरपूर अपडेटेशन झाले. हां. त्यामुळे त्यामुळे लोक जागृत झालेत झालं. आणि बऱ्याच अंशी तुझ्याकडे येऊन ते सल्ले घेऊन वगैरे हां. त्याच्यावर काम सुरू आहे. पण मला एकदा वाटतं की सोशल मीडियावर आता YouTube म्हण, Insta म्हण, त्याच्यावर बरीच लोक असे पण लोक आहेत की जरा जरी दातात कळ हं. आली की ते बघतात कशामुळे. मग ते हां. डायरेक्ट एक वेगळ्या मार्गाने पण म्हणजे हां. चुकीच्या सल्ल्याने सुद्धा हे जातात जातात. ते. मग त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे की सगळेच जे आहेत घरेलू नुस्खे जे आपण म्हणतो हं. की जे सांगितलेले असतात ते प्रत्येक त्याच गोष्टीला पर्टिक्युलर आहेत किंवा तोच ट्रीटमेंट लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे असं ते जे समजतात तो त्यांचा गैरसमज आहे. आता उदाहरणार्थ कसं करतात, लवंग असतं, हां. दातात लवंग धरणे किंवा कुणीतरी सांगितलं की मीठ ठेव, हां. हे आहेत. हां. पण त्याच्यामुळे त्याचं साईड इफेक्ट जास्त होतो. ते लवंग मध्ये जे लवंग तेल असतं हां. तर त्याच्यामुळे ती स्किन बर्न होते तिथली. ओके. पेन थांबतं, पण त्याचे जे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत ते वाढतात. परत सूज येणं जे आहे हां. किंवा तिथं वेगळं इन्फेक्शन होणं. हं, हं. जेवढे त्याचं चांगला आहे इफेक्ट म्हणजे तुम्हाला पेन रिलीफ साठी ते जरी केलं हं. तर त्याच्यापेक्षा त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट जास्त आहेत. अच्छा. त्याच्यामुळे तसलं न करता तुम्ही एकदा पहिला डॉक्टरशी डेंटिस्टची जाऊन अच्छा. एक सल्ला घ्या. भलेही कन्सल्टिंग तुम्ही करा. बाकी नंतर ठरवा की काय करायचंय काय नाही. पण प्रॉपर ट्रीटमेंट घेऊनच जे काय ते करा. घरेलू नुस्खे दाताच्या बाबतीत अप्लाय होत नाहीत. हां. म्हणजे हे लोकांना समजणं गरजेचं आहे. हां. तात्पुरतं कळ बंद हां. होते, पण त्याचे साइड इफेक्टनं ते भरपूर वेगळे हिरड्या हे होतात. सुजणे वगैरे ह्या पण होतात. म्हणून किती जरी तुम्ही घरेलू हं. नुसके केला, शेवटी डॉक्टरकडे यायलाच यायलाच लागतं. हां, पाहिजे. अच्छा. लोक सर्वात जास्त कोणत्या डेंटल प्रॉब्लेमना घेऊन तुझ्याकडे येतात? सगळ्यात मेन खूप जास्त दातात मॅडम दुखतंय. इतकं असह्य की आता कुठेतरी डोकं आपटून घेऊ इतक्या लेवल पर्यंत अच्छा. वेदना असतात. त्याचं मेन तेच असतं म्हणजे तेच असतं. पेनच. हं. ते त्याच्यासाठी जे येतात मेन. हां, त्याचं हां. एकच ट्रीटमेंट लाईन ऑफ ट्रीटमेंट असते की जी आपली दाताला रक्त करणारी जी नस असते ती ओपन झाली म्हणजे किडून तिथं अन्नकण साचले, काळजी वेळोवेळी घेतली नाही, बारीक जरी कीड असली
तरी ते त्यावेळी जाऊन बघून हा बाबा असू दे, बारीकच आहे ना, अडकतंय ना, काहीतरी काडी घालून काढणं, पिन घालून काढणं, तर ते पण योग्य नाही. त्यांना पण ते केल्यामुळे सगळं हिरडी पूर्ण झिजते, खाली जाते. तो खड्डा वाढून, ते कीड वाढून ती नस ओपन होते. ती नस ओपन झाल्यामुळे इतक्या असह्य वेदना असतात. तर त्याला जी ट्रीटमेंट आहे, रूट कॅनल असू दे किंवा बाकीचं जे, की बाबा दात भरपूरच खराब झाले, म्हणजे भरपूरच किडलंय, स्ट्रक्चर टूथ स्ट्रक्चर वरचं गेलं, तर ते काढून परत बसवता येतं. ह्याच तुम्ही त्याच्यावर योग्य तो आपण ट्रीटमेंट करू शकतो किंवा तेच करून घ्यावं. घरातच बसून त्याला इग्नोर करत राहिलं तर त्याचे वेगळे इन्फेक्शन होत राहतात. त्याच्यामुळे बाजूच्या दातांमध्ये गॅप पडत जातो, बाजूच्या दातांना कीड लागते. इवन मी हे पण बघितलंय की कळ आली की मेडिकल मध्ये जा, पेन किलर घ्या आणि रिलॅक्स व्हा. हे तुला कितपत योग्य वाटतं? ते म्हणावं तसं योग्य नाही. ठीक आहे, तुम्ही टेम्पररी रिलीफ साठी बाबा गेला, इमर्जन्सीला नाहीच आहे तुमच्याकडे अवेलेबल, आता काय गेलं मेडिकल मधली गोळी घेतली, पण ते काय मेन काय झालंय कॉज मेन शोधून मगच त्याच्यावर आहे जे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेल्या आहेत गोळ्या, त्याच घ्याव्या आणि तेवढ्याच प्रमाणात. एक मी केसेस बघितलेत की एका दिवसात 7 ते 8 गोळ्या, फळ सहन नाही झालीये म्हणून इतकी. आणि ती पेशंट जी आलेली माझ्याकडे रात्री 8:30च्या दरम्यान, काहीतरी तिची अक्कल खूप दुखत होती, जवळजवळ 7-8 गोळ्या खाऊन पण थांबलं नाही. मग हे इतकं करण्यापेक्षा तुम्ही वेळात वेळ काढून, इतकंच त्रास होतोय तर डेंटिस्ट कडे जाऊन व्यवस्थित ट्रीटमेंट, बाबा त्याला काय करू, मी काय करू शकतो, किंवा टेम्पररी रिलीफ साठी डेंटिस्ट कडे पण ऑप्शन्स आहेत. ऑब्विसली तर ते करणं, इतकं बॉडीला हार्म करण्यापेक्षा जेवढं गोळ्या ज्या चांगल्या तेवढ्या हार्मफुल पण आहेत आपल्या बॉडीला, हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. बरोबर. त्याच्यामुळे तसं न करता नुसत्याच मेडिकल मधल्या गोळ्या, म्हणजे जनरली पण तुमचं डोकं दुखलं, सारखंच दुखते, गेलं बाबा मेडिकल मधली गोळी घेतली, असं न करता एकदाच त्याचा काय ते कॉज डॉक्टरांकडे जाऊन भेटून त्याची एकच ट्रीटमेंट घ्या, सारखं सारखं न कर. गोळ्या इतक्या चांगल्या नाहीत. म्हणजे आळस न करता डॉक्टरांना दाखवा, तरच तुम्ही सेफ राहाल. हो. अच्छा, आता दात निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या जीवनात काय करावं असं तू म्हणजे लोकांना सांगशील की रेग्युलर मध्ये, किंवा आता समज आता ही कळ येऊ नये, म्हणजे ह्याच्यासाठी पहिले आता सगळ्यात मेन लोकांचं असतं की दात किडू नये मॅडम म्हणून कुठली टूथपेस्ट किंवा काय, तर अशी पर्टिक्युलर टूथपेस्ट असतात. त्याच्यापेक्षा मेन आपण डेली रुटीनला व्यवस्थित ब्रश करणं, माउथवॉश म्हणजे चूळ भरण्यासाठी एक वेगळं औषध असतं, ते ब्रश केल्यानंतर ते गार्गलिंग करणं सकाळी किंवा रात्री झोपेच्या आधी, किंवा तुम्ही काही खाल्ला, आता समजा आपण गोड खातो किंवा रात्री काहीतरी जेवणानंतर आपल्याला गोड लागतंच, एक सर्रास आपल्या इंडियन कल्चरनुसार, तर ते खाल्ल्यावर झोपायच्या आधी एकदा ब्रश करून कंटिन्यू चूळ भरून सगळं दातात अडकलंय किंवा काय, तर डेंटिस्ट कडे त्याच्यासाठी पर्टिक्युलर फ्लॉस असतो. आपण जे टूथपिक वापरतो किंवा पिन वापरतो किंवा दोरी जे दातात अडकलेलं काढणं, ते न करता फ्लॉस असतो. फ्लॉस एक इलास्टिक रबर टाईप असतं, ते मेडिकलमध्ये इझिली अवेलेबल आहे. ते घेऊन त्याच्या थ्रूच काढावं, म्हणजे ना दाताला डॅमेज करतं ते, ना हिरडीला, किंवा तुम्हाला पण काय अडचण नाही. म्हणजे प्रत्येक वेळी जाऊन ते डेंटिस्ट कडेच एवढं तुम्हाला जर वेळ नसेल तर ऍटलीस्ट तेवढं तरी तुम्ही करू शकता. तुम्ही अवेलेबल घरी करून ठेवू शकता. ते इझिली अवेलेबल आहे. ते तुम्ही मेडिकल मध्ये गेला, डेंटल फ्लॉस जरी सांगितलं तरी ते इझिली तुम्हाला अवेलेबल करून देतात. ना त्याला डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शनच पाहिजे किंवा काय, इझी गोष्ट आहे जी बाकीचं न करता, ना डॅमेज न काय करता, ते व्यवस्थित आपल्या दातात अन्नकण अडकलेलं आहे ते सगळं काढतं. प्लस बाकीच्या टूथपेस्ट असतील, काय सेन्सिटिव्ह असेल किंवा काय तुम्हाला डॉक्टरनी सजेस्ट केलं असेल, किंवा आता फ्लोरोसिसचं जे होतं, म्हणजे टूथपेस्टमध्ये फ्लोरोसिसचं म्हणजे फ्ल्युराईड जे असतं प्रत्येक टूथपेस्ट मध्येच असतं. मग एकेकाला त्याची अलर्जी असते, म्हणजे टूथ डिस्कलरेशन होतं, डाग पडतात, दातावर काळे काळे डाग आलेले असतात किंवा येल्लो होतात. तर ते ओव्हर फ्लोरोसिस झाल्यामुळे, म्हणजे टूथपेस्ट जास्त हे केल्यामुळे पण असू शकतं. त्याच्यामुळे ते प्रॉपर एकदा डेंटिस्टला दाखवून, जर तुमचे जास्तच येलो झाले तर ते फ्लोरोसिस असेल तर त्याच्या ह्याचं फ्लोरोसिस सोडून दुसऱ्या पण बाकीच्या आहेत टूथपेस्ट, त्या तुम्ही युज कराव्या. अच्छा, म्हणजे ते डॉक्टरांकडूनच प्रिस्क्राईब. आणि जे तू जे फ्लॉसचं जे बोललीस ना, हे खूप चांगली आणि योग्य माहिती मिळाली. कारण काय प्रत्येक म्हणजे अवेअर नसतात जास्त लोक, काडी घाला, उदबत्तीची काडी घाला, हे घाला, ह्या अशा गोष्टी, सेफ्टी पिन, हे सगळ्यात त्यापेक्षा मग ते पिन आणि हे ते फ्लॉस पण एक
एक सगळ्यात बेस्ट दातात म्हणजे अडकलेलं तुम्हाला घरामध्ये ते काढायचं अवेलेबल तर करून ठेवलं की नो नीड की तुम्ही काढेने किंवा डॅमेज होऊ शकतो. डॅमेज जे होतं ते नाही होणार. हे पण खूप छान माहिती दिली. आता आधुनिक डेंटिस्ट मध्ये कोणती नवीन तंत्रज्ञान किंवा उपचार पद्धती तुला सर्वात प्रभावी वाटते? सगळ्यात बेस्ट म्हणजे सिंगल सेटिंग रूट कॅनल हं. प्लस आताचे नवीन ऍडव्हान्स जे आले डेंटल इम्प्लांट्स. हं. म्हणजे ते इतकं घट्ट की जसं आपलं ओरिजिनल दात मूळ घट्ट असतं हिरडीमध्ये, अच्छा. त्या प्रकारे ते फिक्सच एकदम लाईफ टाइम त्याचा एकदम फिक्स राहून त्याच्यावर आपण नॉर्मल जसं रेग्युलर दातांवर नॅचरल दातांवर जेवतो त्याचप्रमाणे म्हणजे एक आता असं झालं की पहिल्याच्या काळात कसं सगळे जर दात काढले असले तर कवळी हा एकच, मग ते सगळ्यांना सूट होते असं नाही, अनकम्फर्टेबल किंवा चार चौकात बोलताना पडली किंवा ते दिसून येत, तर त्याच्यासाठीच दुसरं ऑप्शन काढणं करता तुम्ही डिरेक्ट फिक्स वाली जी कवळी असते किंवा एखादा सिंगल टूथ जरी असेल तर त्याच्यामध्ये तो बाबा मला बाकीच्या दातांच्या सपोर्टनी नाही बसवायचं, बाकीचे दात त्याच्यासाठी डॅमेज नाही करायचे, तर त्याच्यासाठी आपण नुसतं सिंगल इम्प्लांट प्लेस करून त्याच्यावर सिंगल कॅप. हे इतकं ऍडव्हान्स आता इतकं पुढे गेले. तसंच आपण म्हटलं तसं रूट कॅनल सिंगल सेटिंग आधी कसं प्रभावी एवढ्या हे नव्हत्या, 3-4 विजिट प्रत्येक डेंटिस्ट कडे जाऊन सारखं ते इतक्या वेदना सहन करायच्या, पहिल्याचे इंजेक्शन दुखत होते खूप जास्त, त्याची मेन भीती लोकांमध्ये असायची. आता ही भीती होती, मोठ्या निडल्स असायच्या त्या निडल्सला बघून, मोठ्या मोठ्या सिरिंज निडल्स बघूनच मेन भीती होती ती आधी, ती आता ओव्हरकम करून छोटच निडल्स त्याची साईज कमी करून त्याच्यामुळे प्लस ते सिंगल सेटिंग मध्ये केल्यामुळे ते तेवढंच तुमचं पेशंटचं पेन पण थांबलेलं असतं आणि वेळ सध्याच्या जगात खूप महत्वाचा आहे. एवढं 3-4 वेळा जाऊन व्हिजिट करणं कोणी नाही लक्ष देत, त्याच्यामुळे सिंगल सेटिंग रूट कॅनल जे आले ऍडव्हान्स पद्धत सगळ्यात बेस्ट. बाकीच्या ओव्हरऑल पण आहेत पण ह्या दोन सध्या आपल्या रेग्युलर ट्रेंडिंग ज्या आहेत तर त्या सिंगल सेटिंग रूट कॅनल आणि इम्प्लांट. मग ह्या सगळ्या फॅसिलिटी ज्या आहेत ते तुझ्या क्लिनिक? हो, माझ्या क्लिनिक मध्ये सगळ्या अवेलेबल आहे. ऍक्च्युली बरं झालं सांगितलीस, कारण की रूट कॅनल हा प्रकार जो आहे तो मी माझ्या घरातल्याच एक माझ्या फॅमिली मेंबरचा बघितलाय. इतका त्यांना त्रास झालेला, म्हणजे खूप जवळजवळ 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण लोकांना अजूनही माहित नाही की आपण डेंटल मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी हे झालेत, ऍडव्हान्स झालेत आणि त्या टेक्निक आपण वापरून अगदी पेन रिलीफ हे करून, कारण इंजेक्शन म्हणल्यावर खरोखर तू म्हणल्यासारखं असे केसेस आहेत की इंजेक्शन बघून लेडीज चक्करून पडले. हो, भरपूर अशा केसेस तर माझ्या क्लिनिक मध्ये भरपूर झाले. सुई बघितली की एक जण पळत सुटलं, हे आहेत, होते आधी म्हणजे. बरं, आता आपण थोडस लहान मुलांकडे या. लहान मुलांचे सुद्धा असे कसे दुधाचे दात असतात, परत ते दुधाचे दात पडून ते वेडे वाकडे पण येतात एकेकांचे सर. मग ते वेडे वाकडे न येण्यासाठी किंवा मुलांच्या दाताच्या आरोग्यासाठी पालकांनी अशी कोणती गोष्ट करावी अशी तुला म्हणजे ऍज अ डॉक्टर तू त्यांना सजेशन? सगळ्यात मेन पालकांनी लहान मुलं आपल्या आई बाबांनाच कॉपी करत असतात, जे आई बाबा करतात तेच. बरोबर. त्याच्यामुळे पहिला आपण पण सवय लावून घ्यावी की सकाळी आणि रात्री ब्रश करावा. त्याच्यानंतर त्यांना पण सांगताना म्हणजे बघ मी पण करतो, मग माझे किडत नाहीत, माझे व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळे तुझे पण जसे व्यवस्थित राहायला पाहिजे तर ते पहिलं ब्रशिंग टेक्निक सांगायची. 2च मिनिटं घस घासलं, वेळ झालाय बाबा असं नाही, राऊंड ब्रशिंग असते ती आपण पण शिकून लहान मुलांना पण व्यवस्थित शिकवावी. त्यांना जंक फूड, बाहेरचं चिप्स, लगेच रडला काय झालं चॉकलेट दिलं, त्याच्या अपेक्षा असतात भरपूर चॉकलेट्स आज लहान मुलांना भरपूर आवडतात, वेगळे प्रमाणात भरपूर वेगळे डिझाईन्स ते बघून ते अट्रॅक्ट होऊन नाही मला ते पाहिजेच, तर त्याच्याबद्दल पहिला सांगून की हे खाल्लं तर तुझ्या दातात किडा होईल, किडेल, तुला त्रास होणार ह्याचा, हे पहिला त्यांना जागरूक करून मग ते बंद हळूहळू, लगेच काय कोण बंद नाही करू शकत. चॉकलेट बिकलेट देणं किंवा खाणं कुणी थांबवणार नाही, पण त्याच्यासाठी घ्यायची काळजी म्हणजे त्यांना ब्रशिंग टेक्निक शिकवावी व्यवस्थित, 2 टाइम ब्रश, काही खाल्लं की चूळ भरायचं सांगायचं. आताच्या एक लहानपणापासून आपल्याला लहान मुलांना दूध जास्त द्यायचं प्रमाण वाढलंय, तर ते दुधातच बॅक्टेरिया जास्त असतात ज्याच्यामुळे दात किडतात. रात्री झोपताना तर शक्यतो दूध देऊच नाही लहान मुलांना प्यायला, जरी दिलं तरी लगेच चूळ भरायला त्यांना सांगणं किंवा आपण लक्ष देऊन ब्रश त्यांचं करून घेऊन
तर ते आपण थांबवू शकतो. दुधात आधीसारखे नॅचरल दूध किंवा त्याच्यातले हे बंद झाले. मशनीमुळे सगळे बॅक्टेरिया ते सगळे त्या दुधासोबतच येतात आणि ते आपण तसंच म्हणजे इव्हन जनरल आपण पण जरी दुधाचं कुठलेही प्रोडक्ट जरी घेतले तरी चूळ भरणं पहिला व्यवस्थित Compulsory. ब्रश करणं, गोड खाल्लं की ते एक पाळावं. त्याच्यानंतर आपण आपल्याच पाल्यांना टूथपेस्ट आपल्यातलीच देत असतो, घे वापर. मग ते इतकं योग्य नाही. लहान मुलांसाठी वेगळ्या टूथपेस्ट असतात. त्यांचे दात किडू नये. मगाशी बोलले तसं फ्लोराईड रिलीज ज्याच्यामुळे केरीज थांबतात. तर त्या 0 ते 3 इयर्स एज ग्रुप मध्ये वेगळी असते टूथपेस्ट. कारण ते गिळतात, त्यांना तर कळत नसतं. ते गिळतात पण ते टूथपेस्ट. ते असंच दिलं तरी खातील पण. त्याच्यामुळे पोटात गेलं तरी ते काही अडचण नाही त्याची. इतपत सेफ आता टूथपेस्ट आलेले आहेत. त्या टूथपेस्ट युज करणं, परत किडलं दाखवून त्याची ट्रीटमेंट. आता लहान मुलांचे कसं असतं की हे तर पडूनच येणारे दात, दुधाचेच दात, याला काय. तर नाही, त्यांचा पण एक टाइम पिरियड असतो दुधाचे दात पडून यायला. वयाच्या 14 पर्यंत दुधाचे दात पडून परमनंट येत असतात. नाहीतर जाऊ दे, असू दे, दुखू दे, म्हणजे किडून परत येतातच नाही. तर त्यांना खाताना पण दुखतं, मग ते खायला बघत नाही. बाकीचं मग त्यांचं ओव्हरऑल तब्येतीचं पण आलं त्याच्यामध्ये. मग जेवणच जर नसेल तर बाकीची तब्येत बिघडण्यासारखे आजार पण हे झालं ते झालं चालूच राहत. बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे ती एक काळजी मेन घेणं की दाताच्या बाबतीत निग्लेक्ट न करता तुम्ही जाऊन दाखवा. तुम्ही दात एखादा काढला असेल किंवा आपण जनरल मध्ये पण जरी दात काढला असेल तर राहू दे, आता तिथं कुठे बसवून घ्यायचं, बाकीचे दात आहेत एवढे दात आहेतच की. तर नाही, ते दात काढल्यामुळे स्पेस वाढत जातो दातातला, गॅप जो वाढत जातो. मग त्याच्यामुळे अन्नकण अडकून परत तिथले बाकीचे किंवा वरचे दात ते खाली सरकतात त्याला अपोनंट टूथ नसल्यामुळे. मग हे परत प्रॉब्लेम चालू होतात. मग नंतर नाही मॅडम हे बसवून द्या. गॅप तर इतका मोठा वाढलेला असतो, नॅचरल पण दिसायला पाहिजे आणि तो गॅप पण पूर्ण बंद, असं नाही होत. त्याच्यामुळे त्याचा एक टाइम पिरियड जो आहे त्याच्यामध्येच तुम्ही योग्य ती ट्रीटमेंट घेऊन त्याचा इलाज करून घ्या. अच्छा. मग लहान मुलांचे मी स्वतःच बघितलीत की समोरचे जे दात असतात ना ते त्याच्यावर काळे डाग वगैरे तेच ते कीड असते ना, ते कंटिन्यू खातात, लक्ष देत नाहीत, गोड खाल्लं जास्त प्रमाणात तुटतात पण. हो, ते कॅल्शियमचाच फॉर्म आला ना तो. असे कसे म्हणतात आपण त्याला, चॉक कसा असतो हे असं, त्या ह्याच्यामध्ये त्यांचे दात असतात. इव्हन आता मला आणखीन एक अगदी आवर्जून प्रश्न विचारावा वाटतो, तर ज्यावेळी फिडिंग सुरू असतं बेबीचं, दात आलं नाही म्हटलं तर 1.25 वर्षापर्यंत आपल्याला फिडिंग करायचं असतं. मग दात आल्यावर सुद्धा काय, आता दात नाही म्हटलं तर 5व्या-6व्या महिन्यापासूनच 6व्या महिन्यापासून चालू होत. त्या बाळांची कशी म्हणजे निगा राखते दातांची? ठीक आहे, फिडिंगला काहीच अडचण नाही. पण आपण जे बॉटल मध्ये पण देत असतो, कधी कधी लवकर बाळ फिडिंग सोडतात, लगेच दूध पितातच सारखं, म्हणजे कंटिन्यू तेच ठेवतात, आईचंच दूध पितात असं नाही. मग त्याच्यामुळे आपल्याला बॉटलची सवय, बाहेर गेलो बाबा कंटिन्यू त्यांना मग ती सवय लागते बॉटलची, बॉटल मधून दूध पिणं वगैरे. त्याच्यामुळे काय होतं, सारखं ते बॉटलनी पिल्यामुळे हे जे समोरचे दात असतात ते पुढे येतात, ते तिथूनच मग तो जबडा लहान लहान होत असं पूर्ण त्याचं टूथ स्ट्रक्चर किंवा जो जबड्याचा शेप असतो तो त्याच्यामुळे बदलत जातो. त्याच्यामुळे ते पण एक मेन आहे की जे आपण बॉटल देतो, ज्या दुधाच्या बॉटलीतून आपण दूध प्यायला देतो त्याचं प्रमाण कमी करून तुम्ही वाटीने द्या, चमच्याने द्या, तुम्ही शिकवा त्यांना असं ड्रिंक करायला. पण बॉटलची सवय जास्त वेळ तरी नको. शक्यतो बॉटलची सवय नकोच. जास्त वेळ नको. आता ऑप्शनच नाही बाबा, बाहेर घेऊनच द्यायचंय, एकदम छोटं बेबी आहे त्याला फिडिंग शिवाय ऑप्शन नाही, मग आपण पब्लिक प्लेसला एवढं करूच नाही शकत. त्यावेळी ठीक आहे, आपण इमर्जन्सीला बॉटल वापरली, बॉटल मधून दूध दिलं, पण तीच पुढे कंटिन्यू, म्हणजे लहान मुलांच्या आता सवयी वेगळ्या वेगळ्या अट्रॅक्शन बॉटलच्या ह्याच्यामुळे पण, त्याच्यातूनच मला पाणी प्यायचं, त्याच्यातूनच दूध प्यायचंय, हे होतं. तर त्याच्यासाठी थोडंच लिमिट प्रमाणातच तुम्ही तेवढंच द्या. आता तू मला म्हटलीस पेस्टची क्वांटिटी किती लहान मुलांसाठी? पेस्ट आता आपण पण जनरली जे बघतो, जेवढं ब्रशचा आपला शेप असतो ती पूर्ण लाईट भरून घ्यायची आपल्याला सवय असते, ती पूर्ण पद्धत चुकीची आहे. एकदम आपलं पीनट साईज, आपलं शेंगदाणा जेवढं असतं तितक्याच साईजची टूथपेस्ट घेऊन
आणि फक्त 1-2च मिनिटं राऊंड ब्रशिंग करणं. हा हा एकदम जोरात घासले की वरचं टूथ स्ट्रक्चर सगळं सगळं निघून वाटलं. जातं. ओके. मॅडम मी ब्रश करतो, व्यवस्थित ब्रश करतो, हा. तरी पण मला बघा हा. सळसळतायत वगैरे हे प्रश्न येतात. मग बरोबर. त्याच्यासाठी ब्रशिंग व्यवस्थित फोर्सफुली नाही, एकदम स्लो मोशन मध्ये खरं राऊंड सगळे आतून बाहेरूनच्या साईडून सगळे ब्रश करायचे अच्छा. व्यवस्थित. नाही, खूप छान, अगदी समाधानकारक उत्तर मिळाली मला. पण आणखीन एक मला तुला प्रश्न विचार, डेंटल क्लिनिक चालवताना डॉक्टर म्हणून तुला कुठल्या गोष्टीतून जास्त समाधान मिळतं? सगळ्यात मेन म्हणजे आता जे पेशंटचे पेन कमी करणं इतकं, त्याच्यानंतरचा जो त्यांचा रिलीफ असतो की मॅडम खूप बरं वाटतंय, आता मला काही त्रास होत नाहीये, एका झटक्यात माझं एवढं दुखायचं थांबलं, ते झालं, ते एक समाधान वेगळंच असते. प्लस आपण काय काय गोष्टी त्यांची आता सगळ्या डेंटल कॉस्ट भरपूर वाढलेले आहेत, डेंटलच्या ट्रीटमेंटच्या कॉस्ट भरपूर प्रमाणात आहे आणि त्याच्यासाठी सगळेच अफोर्ड करतात असं नाही. बरोबर. मग त्याच्यासाठी कधी कधी नाहीये बाबा ना त्याची परिस्थिती, थोडं कमी करून किंवा अगदीच नाहीये आणि आपल्याला द्यायचीच आहे, तर ती अजिबातच कॉस्ट न घेता अशा पण भरपूर ट्रीटमेंट दिल्यात आणि त्याच्यातून मिळणारे जे त्यांचे आशीर्वाद असतात बरोबर. की बाबा तू आमचं एवढं दुखायचं कमी केलंस आणि इतकं छान वाटलं आम्हाला, किंवा बिना पैशाचे पण केल्यानंतर जे ते आशीर्वाद जाताना देऊ देतात, तुझं वाईफ मस्त होऊ दे, भलं होऊ दे, लई छान हो, मोठी हो, हा. हे हे सगळ्यात जास्त समाधान. म्हणजे आपण जेवढे किती जरी आपण त्याच्यामध्ये कमवत असू, पैसे कमवले बाकीचे, पण ह्याच्यात जे सॅटिस्फॅक्शन आहे ते दुसरं कशातच कशातही नाही. नाही. समाजाचं देणं जे लागलेलं असतो आपण, त्याच्यातून ते सगळं ऋण थोडे थोडे का होईना आपले कमी होत जातात. मग तुला असं कधी एखादा पेशंट भेटलाय का ग, की मॅडम मला हे करून घ्यायचे ट्रीटमेंट, पण मॅडम एकही पैसा नाही आहे? असं सुरुवातीला माझं जस्ट नवीनच क्लिनिक होतं हा. आणि एक आजोबा सायकलवरून यायचे ओके. आणि सगळी माहिती होती त्यांना, नॉलेज वगैरे सगळं होतं, त्यांना दात बसवायचे होते. मग ते बोललेले की सुरुवातीला मी बाबा 500-1000 करून जेवढं काय आहे ते मी हळूहळू माझ्या परीने देत जाईन. त्याच्यानंतर एक थोडे त्यांनी भरले, पण त्याच्यानंतर मीच त्यांना पण सांगून दिलं की बाबा राहू दे, तुम्हाला तर जमत नाही. म्हणजे त्यांचे दात फिक्स बसवले खरं, हो. आणि त्याची कॉस्ट तर आपल्याला माहित आहे किती असते आणि बरोबर. काय हो असते. हो. फिक्स बसवून पण त्यांना नंतर बोल की राहू द्या बाबा, तुम्हाला नाही ना जमत आहे, राहू दे, तुम्ही जेवढं दिला त्याच्यामध्ये पण भरपूर आहे. त्याच्यात त्यांचं त्या डोळ्यात एक समाधान असतं, त्यांच्या बरोबर. भावनेतून कळत असतं, बोलण्यातून कळत असतं, ते एक खूप जास्त. बरोबर बरोबर. नाही, खूप छान वाटलं. म्हणजे हे यातून तू एक समाजकार्य सुद्धा काही ना करतीयस. वेदनामय असलेल्या जीवाचं समाधान हे एक खूप पुण्यमय काम आहे म्हणायला काही हरकत नाहीये. आता एक शेवटचा प्रश्न, म्हणजे अगदी मला जाणून घ्यायचा आहे, जर एखाद्या तरुणाला किंवा एखादा जर विद्यार्थ्याला डेंटल फील्ड मध्ये करिअर करायचं असेल, तर तू काय सल्ला देशील? सगळ्यात मेन पहिला कल असतो सगळ्यांचा की बाबा एमबीबीएस ला जावं, बरोबर. एमबीबीएस नंतर स्पेशलायझेशन करावं, स्पेशलायझेशन मध्ये भरपूर आपल्याला जो एक फायनान्शियल बॅकग्राऊंड आपल्याला सेट करायचा असतो आपला, तर डेंटल डिपार्टमेंट जे आहे एक स्वतः स्पेशलायझेशन डिपार्टमेंटच आहे ना. त्याच्यासाठी तुम्हाला पहिला एमबीबीएस करायला पाहिजे ना काहीच, डिरेक्ट तुम्ही 12वी सायन्स नंतर डेंटिस्टला जाऊ शकतो. बीडीएस जी ओके. डिग्री आहे, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही स्पेशलायझेशन मध्येच असतं ऑलरेडी, ती एक ओके. स्पेशल डिपार्टमेंट असल्यामुळे स्पेशलायझेशनच होतं. त्याच्या थ्रू भरपूर, म्हणजे जनरल जरी आता रेग्युलर आपण बघितलं, बीएमएस लोक बाकीचे लोक जरी हे असले, इंजेक्शन दिलं, गोळ्या औषध दिले, तर तात्पुरतं किती आपण कॉस्ट हो, देऊन होतो हो. हे आपल्याला पण माहिती आहे. बरोबर. तसं साधं जरी आपल्याला सिमेंट भरायचं असेल किंवा एक्सरे साठी चेकअप साठी आले, तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये इतका ऍडव्हान्स वाढल्यामुळे लोकांच्या जागरूकतेमुळे सगळ्यात फॉर्म मध्ये असलेली सगळ्यात जास्त चालणारी जी कुठलीही फील्ड असेल तर Dental डेंटिस्ट field. माझ्या मते तरी. बरोबर. अगदी अगदी. त्याच्यामुळे म्हणजे इकडे फायनान्शियल कल वाढवावा, फायनान्शियल प्लस ते रिलीफ पण असेल, बाकीचं ओव्हरऑल पण तुम्हाला डॉक्टरचं फील जास्त सगळ्यात जास्त बरोबर. जो येतो तो आपण स्वतः क्लिनिक मध्ये काम करताना येतो, तो एक अनुभवण्यासाठी डेंटिस्ट बरोबर. अगदी मोस्टली अगदी. झालेलं कधी चांगलं. अगदी अगदी अगदी. म्हणजे आर्थिक आणि मानसिक हे मानसिक. दोन्ही समाधान ह्या डेंटल फील्ड मध्ये आहेत. हो. त्यामुळे ज्यांना कोणाला डेंटल या फील्ड मध्ये यायचं असेल तर त्यांनी आवर्जून या. असं नाही आहे की ही फील्ड कमी किंवा कुठलीच फील्ड कमी किंवा जास्त नसते, पण डेंटल फील्ड खरंच मॅम म्हटल्यासारखं खूप फॉर्म मध्ये आहे. येस. हा, तर
खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि एक चांगली ओळख मिळाली. अर्थातच लोकांना किंवा आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की हे तुझं राधाई डेंटल क्लिनिक कुठे आहे? तर माझं राधाई डेंटल क्लिनिक इचलकरंजी महासत्ता चौक इथे आहे. नायकवडे हॉस्पिटलच्या करेक्ट खाली अच्छा. आहे. तिथे आवर्जून सगळ्यांनी भेट द्या. आणि तिथे सगळ्या फॅसिलिटीज सगळ्या फॅसिलिटीज आहेत म्हणजे तिथे. तिथे तू म्हटल्यासारखं दात फिक्स बसवणे, रूट सगळे. कॅनल रूट कॅनल असेल, ऍडव्हान्स आपले इम्प्लांटचे बोलले तसे, किंवा जरी फ्रॅक्चरचे आता केसेस असतात, सर्जरी करून त्याच्यासाठी जे आहेत बाहेरचे जे डॉक्टर बोलवावे लागतात कन्सल्टंट, तर ते स्वतः येऊन माझ्या क्लिनिक मध्ये सगळ्या प्रकारच्या सर्जरीज करतात. जे वेडेवाकडे दात सध्या जो जास्त अलायनर्स त्याच्यामध्ये मेन आले की बाबा ते बरोबर. दिसू नये, ब्रॅकेट्स दिसू नये, ट्रान्सपरंट पाहिजे, बरोबर. किंवा अजिबातच बाहेर गेलो फंक्शनला तर त्याच्यासाठी ऍडव्हान्स अलायनर्सची ट्रीटमेंट आली आहे. अच्छा. तर ते सुद्धा आपल्या क्लिनिक मध्ये अवेलेबल आहेत. बाहेरचे डॉक्टर सगळे येऊन आपल्याला सर्जरी प्रोव्हाइड करतात. तर तुम्ही अवश्य एकदा भेट देऊन. म्हणजे या फील्ड मध्ये तू जवळजवळ 5 वर्ष कार्यरत गेली आहेस 5 वर्ष मी आहे. आणि एक समाधानकारक एक स्टेबल Stable. लाईफ सुरू आहे. तर भरपूर. तुझं खूप खूप अभिनंदन की राधाई क्लिनिक हे सर्व सोयी नियुक्त क्लिनिक आहे. प्लस डॉक्टर मॅडम आहे, त्यांच्यासोबत बरेच मोठे मोठे म्हणजे Yes. जे काही सर्जन्स असतील हे असतील ते सगळे त्यांच्या क्लिनिक मध्ये अवेलेबल आहेत. ज्यांना कोणाला खरोखर एक स्वतःच्या दाताची काळजी घेण्यासाठी एक जागरूक राहणे गरजेचं आहे, त्यांना सल्ला पण हवा असेल तर त्यांनी तरी नक्की राधाई अवश्य येऊन क्लिनिकला भेट. भेट द्या. आणि खरंच एक मला पण इतकं छान वाटलं तुला भेटून की एक आणि त्यात तू इतकी हसरी आहेस ना की तुला बघून असं समाधान वाटतं की बाबा हा डेंटल डॉक्टर असावा तर हा असा. त्यामुळं खूप छान वाटलं. इथे आम्हाला वेळात वेळ काढून तू आमच्या पॉडकास्टला भेट दिलीस आणि तुझं व्यक्तिमत्व जाणून घ्यायला मला खूप छान वाटलं. तर तुझ्या पुढच्या कार्यासाठी आणि तुझ्या पुढच्या फ्युचरसाठी आमच्या टीमकडून, स्मार्ट इचलकरंजी टीमकडून माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. Thank थँक्यू you. सो मच. धन्यवाद.